मॅच कशी असावी या अगोदरच्या सामन्याने आपल्याला निश्चितपणे दाखवलंच. रंगतदार सामना. जाऊयात आपण पुढच्या सामन्याकडे, ज्या सामन्याला सुरुवात होते टॉस जिंकून मंगेश 11 वाकणच्या कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विरोधात परिधी 11 उत्सर्गर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीची जोडी करेश मात्रे बादवड आणि दुसऱ्या बाजूला करंदुळे जोवेळी. बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत गोलंदाज सागर पाटील. पहिला चेंडू वाढवा बॅटने वळवण्याचा प्रयत्न होता. ऑफसम चाल कसा बाहेर पडला, बरोबर पाठीमागे गेला. दोन्ही संघांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ग्रामीण क्रिकेट खेळणारे खेळाडू पाहायला मिळतील. सागर जे टायगरचे खेळाडू आहेत. टॉस करण्यात आला तो चेंडूला, बॅक टू दी बॉलर. कदाचित चेंडू जर थ्रो केला असता नॉन स्ट्रायकिंग एंडला चान्स निश्चितपणे होती. बॅकअप नव्हतं त्या कारणास्तव सागर थांबला. डॉट बॉल, दोन्ही डॉट बॉल. सुरुवात या ठिकाणी चांगली करण्यात आली. आणखी कमी गतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस, कमी गतीने या ठिकाणी बीट करण्यात आले करेशला. फोर्थ ओव्हर मॅच आहे, 4 षटकांचा सामना आहे. सागर, हो खोलव्या टप्प्याचा चेंडू सरळ ऑफ स्टिक वरती आदळला. क्लीन बोल्ड, पहिला धक्का. 0 for 1. पूर्णपणे या ठिकाणी करेसला संभ्रमात पाडलं होतं. पहिला चेंडू वेगवान होता, आडव्या बॅटने वळवण्याचा प्रयत्न, 2 कमी गतीने चेंडू आले. शफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न केला, बरोबर खोलवर टप्प्याचा यष्ट्यांच्या दिशेने हा क्विकर वन पाहायला मिळाला तो सागरचा. चौथ्या चेंडूवरती त्याने चौथ्या चेंडूवरती विकेट. खातं अजूनही उघडलेलं नाही धावसंख्येचं, परंतु खातं उघडत आहे ते विकेटचं. ऋतांशू नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती जो आपल्याला पाहायला मिळतोय. तयार होतात सागर पुन्हा एकदा. हो कमी गती पिक करण्यात आला. हेलिकॉप्टर लॉंग ऑनचा बाहेर जाईल. 4 चेंडूंवरती धावा आल्या नव्हत्या. ऋतांशू जसा आला चेंडू सीमारेषेचा बाहेर. 6 धावा षटकार. कमी गतीने हाताळलेला हा चेंडू ओव्हर पिच आला, बरोबर हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळाला. हो नो बॉल. अंपायरचा इशारा आणि चेंडू यावेळा देखील हवेमधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून सीमारेषा पार करतोय. नो बॉल वरती आलेला आणखी एक षटकार. चेंडू निसटला, त्याचा फायदा झाला तो ऋतांशूला. नो बॉल वरती आलेला षटकार. अवांतर या धावा 7 धावफलक जाऊन बसलं 13 वरती. पुन्हा लॉफ करण्यात आला. मिस टायमिंग एक्स्ट्रा कव्हर. वेगाने मोरेश्वर पोहोचण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या वाक्या बाहेर. वळण घेतले चेंडूने. त्यानंतर डीप मध्ये हा चेंडू आपण बघतोय जात असताना उचलून फेक करण्यात आले. स्ट्रायकिंग एंडला तिसरीचा प्रयत्न आहे. ओ डायरेक्ट हिट. बॅकअप भरपूर दूर वरती. फोर्थचा प्रयत्न करतील ऋतांशू. खरं तर 3 धावा धावल्यानंतर ऋतांशू या ठिकाणी प्रयत्नामध्ये नव्हता चौथ्या धावेचा. बघा आमच्या डाव्या बाजूला आय थिंक एखादा संघच आहे तो. कृपया करून आपण पडद्याच्या बाहेर व्हा. स्मशानभूमीच्या बाजूला जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये आहेत त्यासाठी सूचना असेल त्यांच्यासाठी. स्मशानभूमीच्या बाजूला जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत पडद्याच्या बाहेर व्हा कृपया करून. कृपया करून पुन्हा एकदा मी सूचना करेन त्या खेळाडूंना, आपण पडद्याच्या बाहेर व्हा.
पहिलं षटक संपन्न, जिथे सुरुवात पहिल्या चारही चेंडूंमध्ये एकही धाव नव्हती, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूंमध्ये धावा जर आपण बघितल्या तर त्या आता 17 वरती पोहोचल्या. बघा, पॅव्हेलियन मधून आवाज देऊ नका, मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना. बॅटिंग करणारा संघ आलेले आहेत ते कॅप्टन या संघाचे. कॉलिंग मार्क वरती उद्देश पाटील. ऑप्शनचा बाहेर लेफ्ट करण्यात आल्या करण कडून. व्हाईट बॉलने या ठिकाणी या डावाची, या षटकाशी माफ करा, सुरुवात होते. खरं तर हा डाव जर आपण बघितला, पहिले 3 डॉट आले, चौथ्या चेंडूवरती विकेट मिळाली होती करेशची. त्यानंतर ऋतांशूने अटॅक केला. बॉडीचा बॅलन्स गेलाय, चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरचा दरम्यान. ऑप्शनचा भरपूर बाहेर होता चेंडू. फॉलो करण्यात आलं तर करण कडून. दोघंही अगोदर थांबले होते, ऋतांशू आणि करण. अखेर धाव पूर्ण करण्यात आली, चेंडू निसटला. उद्देश पुन्हा उचलतायत. धावा फक्त मिळतील त्या 2. धावफलक जर आपण बघितलं तर ते 2 या आकड्याने पुढे जात असताना 20 या आकड्यावरती. उद्देश डाऊन द ग्राउंड, हवेमध्ये हा चेंडू लॉंग ऑफ. जज करतात त्या ठिकाणी, आतमध्ये झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला. कवलजीत सिंग हे त्या ठिकाणी पाहायला मिळाले, एक सुंदर झेलने. 20 वरती दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या परिधी 11 उत्सर्गरला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ज्याला चांगल्या पद्धतीनं बॅटच्या साहाय्यानं करणकडून लिफ्ट करण्यात आलं होतं, परंतु एलिव्हेशन आपण जर बघितलं तर थोडं कमी लॉंग ऑफमध्ये गवसले ते. विकेट त्या ठिकाणी आपण बघू शकाल मिळते ती उद्देशला पहिली. सेकंड विकेट डाऊन. 20 वरती दुसरा धक्का बसलाय तो परिधी 11 उत्सर्गरला. आदरणीय समीरजी संत यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण बघत आहोत. परिधी 11 उत्सर्गर, दुसऱ्या बाजूला मंगेश 11 वाकन. आलेला आहे तो 4थ्या क्रमांकावरती कमलेश. डाऊन दी ग्राउंड हा देखील खोदून काढलेला चेंडू आपण बघतोय लॉंग ऑन मध्ये. प्रतीककडे फेक करतायत ॲक्युरेट, आणि एका धावेने धावफलक आता पुढे चाललंय संतपणे, ते आपण बघतोय 21 या आकड्यावरती. सुरुवात जर आपण बघितली तर सागर पूर्णपणे हावी राहिला, त्यानंतर ऋतांशू, त्यानंतर पुन्हा गोलंदाज उद्देश, आणि आता त्याच्या विरोधात ऋतांशू. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, शरीरावरती जरूर चेंडू आदळला, परंतु हाईट फॅक्टर हे महत्वाचं होतं. लेग बिफोरसाठी अपील देखील करण्यात आलं होतं. लेग बाय अंपायरचा इशारा. एका धावेच्या साह्यानं धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलेला आहे पुढे 22. लेफ्ट हँडर बाद झालाय, आणि आणखी एक लेफ्ट हँडर आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. फुल टॉस डाऊन दी ग्राउंड, पॉवर पॅक लॉंग ऑनचा बाहेर चेंडू सीमारेचा पार, षटकार. बघा, पॅव्हेलियन मधून आवाज देऊ नका, बॅटिंग करणारा संघ पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. मॅनेजमेंट कमिटीच्या सूचना आहेत. एक षटकार आला, आणि यावेळेला बॅट फिरली आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक प्रतीकने कॉल दिला. प्रतीक विषयने एक सुंदर झेल टिपला, आणि ज्यावरती विकेट मिळते कमलेश पाटीलची. तिसरा धक्का परिधी 11 उत्सर्गरला. धावा धावफलकावरती 28.
2 षटक संपन्न धावा धावफलकावरती आपण बघत आहोत 28 आणि मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. या 4 दिवसामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी या स्पर्धेची जबाबदारी ज्यांनी खांद्यावरती आपल्या घेऊन पार पडलेली आहे. आज मात्र परेदी 11 उसरगरचं ते नेतृत्व करतात. विशाल मात्रे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती देखील आपण बघतोय गोलंदाज विशाल. धावफलक 28. चला हरिया प्लीज. कुटारिया गावाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज विशाल. फुल टॉस कमी गती मेजवानी दोन्ही हातांनी स्वीकारली. मिड विकेटचा बाहेर लांब पल्ल्याचा भव्य षटकार. सुरुवात कुठेतरी खडतर झाली परंतु त्यानंतर ऋतांशू आला. त्याने काउंटर अटॅकला सुरुवात केली आणि ते आक्रमण त्याचं अजूनही जारी आहे. धावफलक षटकाराच्या सहाय्याने जाऊन पोहोचलेला आहे. ते 34 वरती. स्वागत त्याने या षटकामध्ये केलं गोलंदाज विशालचं एका विशाल फटक्याने. हो डाऊन दी ग्राउंड फोर्सने हा फटका आपण बघतोय. साईड स्क्रीनच्या दिशेने चेंडू टप्पा पडल्याबरोबर सीमारेषा ओलांडतोय. षटकारानंतर आलेला आणखी एक चौकार. आजच्या आतमधल्या भागाला हा चेंडू जरूर लागला परंतु फोर्सने या ठिकाणी हा फटका होता. ताकदीचा वापर देखील ऋतांशू तितकाच करतोय. सुंदर बॅटिंग करतोय. चौकार आणि धावफलक आपण बघतोय. मजल मारते ते 38 वरती. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 षटकार 2 चौकार आणि हा आता आपण बघतोय लॉंग ऑफ मध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक सूरज यांना आपण बघितलं. सुंदर झेल त्याने टिपलाय. 38 वरती धक्का बसलाय तो चौथा. सूरज खेणे जे भावाले अर्थातच भिवंडी विभागातील खेळाडू आहेत. खूप सुंदर झेल त्याने टिपलाय. ते विभागातील तुम्ही प्रत्येक विषयांना देखील बघत आहात. दुसऱ्या संघामध्ये जर आपण बघितलं तर भादवडचे करेश मात्र्यांना देखील तुम्ही बघितलं. ऋतांशू एक महत्त्वपूर्ण खेळ साकारून बाद झाले. 26 धावसंख्येची ज्यामध्ये 3 षटकार 2 चौकार. ज्याही धावा आल्या त्या सर्व बाउंड्रीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाल्या. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 6व्या क्रमांकावरती ट्रान्सफॉर्म वडवली शुभम पाटील. 2 चेंडूंवरती 10 खर्च केल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली ती विशालने. डाऊन दी ग्राउंड उचलल्या चेंडूला लॉंग ऑन मध्ये कवलजीत सिंग त्यांच्या वाक्याबाहेर. फक्त बनतील प्रेक्षक. आणखी एक षटकार. आला बरोबर समोरच चेंडू आला आणि शुभमने त्याला पाठवलं लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलेला आहे आता 44 वरती. विशाल मात्रे 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलेत. एकही चेंडूचा अजूनही सामना त्यांना करावा लागला नाहीये कारण स्ट्राईक त्यांना मिळाली नाहीये. महत्त्वपूर्ण भूमिका या संपूर्ण स्पर्धेमध्ये 48 संघ आपण बघत आहोत. 12 आज ओपन. कालच्या दिवसामध्ये आपण तालुका निहाय 12 संघ बघितले आणि 24 ग्रामीण हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. स्वीपर कव्हरच्या दरम्यान चेंडू धावा मिळतात त्या 2 षटकारासोबत आलेल्या 2 धावा धावफलकाला पुढे नेतात 46 वरती 46 वरती. या विशालच्या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. शुभम पाटील.
हो, ऑन साईडला या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न तो मात्र फसलाय आणि ऑप्शनचा भरपूर बाहेर. सो वाईट बॉल. नाव फलक 47 47. कमी गती बॅकफुट लावून पंच करण्यात आलाय. सुंदर फटका, डोळ्यांचा पारडं फेडणारा. सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरती आल्या 6 धावा, षटक संपन्न तिसरं. आणि धावा आपण बघत आहोत परिध 11 उत्सर्गरच्या 4 गडी बाद. 53 53. 3 षटकांमध्ये 50 अप. 53 धावसंख्या आपण बघत आहोत. आणि आता मात्र विशाल मात्रे यांना स्ट्राईक अखेर मिळतीये. बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत कवलजीत सिंग, मॅन फ्रॉम कोपर खैरने, नवी मुंबई. स्लॉग ओव्हरचं षटक असेल ज्यामधला पहिला चेंडू घेऊन तयार कवलजीत. हो, डाऊन दी ग्राउंड ड्राईव्ह करण्यात आले लॉंग ऑन मध्ये. प्रतीक त्या ठिकाणी आपण बघत आहोत. फर्स्ट रन कंप्लीट करण्यात आले वेगाने. थांबावं लागेल एकाच धावेवरती. एका धावेच्या साहाय्याने धावफलक आपण बघतोय पुढे 54. 54 आकड्यावरती धावफलक. कवलजीत. शुभमने 6व्या क्रमांकावरती आल्याबरोबर 2 षटकार देखील त्याच्या इनिंग मध्ये आपण बघितलेले आहेत. हाफ ट्रॅकर आहे, पूल करण्याचा प्रयत्न, एज घेऊन हवेमध्ये हा चेंडू कवलजीतच्या पायाला लागला. खरं तर झेल स्वीकारण्याचा त्याचा प्रयत्न होता. शुभम या ठिकाणी पोहोचू शकला नाही. एका धावेवरती थांबावं लागलं. एका धावेच्या साहाय्याने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते 55 वरती. खरं तर शुभम सेकंड रनसाठी धावावं असं पॅव्हेलियनचं मत होतं, परंतु रिक्स धोका होता, थांबला. नॉन स्ट्रायकिंग एंडलाच. ओ, एक्स्ट्रा कव्हरला हवेमध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक येतात त्यांचा वाक्या बाहेर. सीमारेषा पार. विशाल मात्रेच्या बॅटमधून विशाल फटका. 6 षटकार. षटकाराने आपण बघतोय धावफलक 61 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सुस्थितीमध्ये चांगल्या टार्गेटच्या दिशेने टार्गेट बनवत असताना आपण बघू शकाल सध्या परिध 11 उत्सर्गरला टोएंडला लागला. भोवऱ्यासारखा गरंगळता चेंडू आपण बघतोय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. शुभम अखेर धावत नव्हता, धावावं लागलं, डायरेक्ट मिस झालंय आणि सेकंड रन पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये कॉर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं. स्ट्रायकिंग एंडला आपण जर बघितले विकेट किपर त्या ठिकाणी होते तैनात. सो विशाल अगोदर धावले वेगाने. शुभम थोडा क्रीज राखून थांबला होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला कोणीही नव्हता. बॅकिंगसाठी डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. कवलजीतने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, तो मिस. सेकंड रन कंप्लीट झाली. धावफलक आपण बघितलं 2 ने पुढे 63. करंट रन रेट 17.17. चांगली धावगती आहे. कोलवा टप्प्याचा चेंडू पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. मोठ्या फटक्याच्या शोधात निश्चितपणे असेल विशाल. दुसऱ्या बाजूने कवलजीत. ऑन साइडला चेंडू आपण बघतोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये. डीप मधून वेगाने विशाल आला चेंडूवरती. सेकंडचा प्रयत्न सक्सेसफुल होईल. सो डाव अशा पद्धतीने पहिला आपण बघू शकाल संपला, ज्यामध्ये परिध 11 उत्सर्गरने बॅटिंग केली. 4 विकेट गमावल्या आणि धावा बनवल्या त्या 65. 65 धावा. आणि आता लक्ष जर आपण बघितलं तर ते असेल 66 धावसंख्येचं. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये टेनिस क्रिकेट 7117चे या ऑफिशियल पेजचे ते पेज गीत देखील आहेत. आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करू. इंस्टाग्राम पेजवरती महाराष्ट्र नव्हे तर भारतातील सर्व टेनिस बॉल, रबर बॉल क्रिकेटच्या
घडामोडी माहिती तुम्हाला त्यांच्या पेजवरती निश्चितपणे पाहायला मिळतील. सो एक चांगला सामना ज्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये 65 उभारल्या परत इलेव्हन उसरगरने लक्ष्य 66 धावसंख्येचं. सेकंड इनिंगमध्ये जेव्हा बॅटिंग करेल मंगेश इलेव्हन वाकळण. चला फिल्डिंग करणारा संघ क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या आणि बॅटिंग करणारा मंगेश इलेव्हन वाकण. ओपनिंग पेअर जाऊ द्यात लगेचच मैदानाच्या आतमध्ये. 66 धावसंख्येचं लक्ष्य, या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल. त्या धावसंख्येला मात्र रोख लावत असताना विजय संपादन करतील परिधी इलेव्हन उसरकर डोंबिवली. याचं प्रत्यक्ष धावतरण ऐकूयात आपण ज्यांच्या शुभवाणीमधून. आवाज घाटकोपरचा चंद्रकांतजी शेट्टे सर. थँक्यू, धन्यवाद. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. डोंबिवली ब्लास्ट 2022 जागृती 11 डोंबिवली आयोजित असणाऱ्या या क्रीडा स्पर्धेमध्ये आज या क्रीडा स्पर्धेचा महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळेल मंगेश इलेव्हन वाकळण. दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळेल परिधी इलेव्हन ओसरगर. तर मंगेश इलेव्हन वाकळण संघ आता मात्र फलंदाजीला उतरेल. विजयासाठी 66 धावांचं लक्ष्य. तसं पाहिलं तर लक्ष्य मोठं आहे, परंतु याही लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो. मागील 2 हंगाम जर पाहिलं तर नवी मुंबईचं क्रिकेट ज्या खेळाडूने गाजवले तोच गौरव येतात बॅटिंगसाठी. स्वर्गीय मंगेश इलेव्हन वाकळण. रघुनाथ परदेशी अनुभवी गोलंदाज भिंगारी पनवेल. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॉलला पाठवलं पहिल्या सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय आणि जरी धावसंख्या मोठी असेल तर आम्ही या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतो हे या ठिकाणी स्वर्गीय मंगेश इलेव्हन वाकळण संघ सांगतोय. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर परिधी इलेव्हन उसरगर हा देखील बलवान संघ आहे. यावेळेला मनगटाच्या साह्याने मिड विकेटला या बॉलला ढकललं. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉल अडवत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. गौरव पोचलेत आपल्या क्रीजमध्ये आणि 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. 8 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. व्यावसायिक क्रिकेट आहे. आपल्याला हवा तो गोलंदाज, हवा तो फलंदाज, मग कोणत्याही तालुक्यातून कोणत्याही जिल्ह्यातून आपण आणू शकतो. हे व्यावसायिक क्रिकेट आहे. आज साताऱ्याचे खेळाडू पाहायला मिळाले, आज रायगडचे खेळाडू पाहायला मिळाले, आज ठाण्याचे पाहायला मिळाले, पालघरचे पाहायला मिळाले, मुंबईचे पाहायला मिळाले, पुण्याचे पाहायला मिळाले.
यावेळेला बॅटची कडा घेतली गेली. बॅटचा जो पुढचा भाग आहे त्याला चेंडू लागला जातोय, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. करण धुळे, करण नावाचा चीता आहे त्या ठिकाणी. करण आम्ही ज्यावेळेला क्षेत्ररक्षण करताना पाहतो त्यावेळेला जागृती 11 डोंबिवलीसाठी खेळणारा सिंहगड करंडकातील त्यांनी मारलेली जी डाय होती ती नक्कीच आठवते. आणि आजही पाहिलं तर त्याच वेगाने ते आले देखील. स्कोर जर पाहिला तर 2 पुढे जातो. चांगली सुरुवात आहे. 10 धावा 3 चेंडूमध्ये झाल्या आहेत. अनुभव आहे. रघुनाथ परदेशी, रघु परदेशी या नावाने ओळखले जातात. पनवेलचं क्रिकेट कित्येक वर्ष खेळलेत. लेदर बॉलचं क्रिकेट देखील त्यांच्याकडून खेळलं गेलेलं आहे. भिंगारी या गावात जर पाहिलं तर कित्येक वर्ष त्या गावाला क्रिकेटच्या पटलावर झळकावून ठेवण्यामध्ये यांचा वाटा देखील तेवढाच मोलाचा आहे. गौरव या वेळेला समोरच्या दिशेने आक्रमण करतायत, परंतु फिरकीच्या जाळ्यात गौरव सापडले जात आहेत. चेंडूने लांबीपेक्षा उंची जास्त गाठली आणि चांगली कॅच. तो झोन आमच्यापासून दिसत नाही त्यामुळे आम्हाला लवकर कळलं देखील नाही. एक चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. सूरज केने जातात फलंदाजी करण्यासाठी. भवाळे पडगा. सूरज केने फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आहे. जरूर जोडीला जर पाहिलं तर प्रतीक विषय आहेत आणि हे दोन्ही भिवंडीचे खेळाडू आता पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. सुरुवात तर चांगली गौरवने केली, परंतु गौरव त्याच षटकात माघारी परतलेले आहेत. सूरज यांनाही आक्रमण करावी लागतील. रन जरूर आले तरी देखील या ठिकाणी यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली. पुन्हा एकदा करण आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक सचिन लहाणे त्या ठिकाणी होते. धावसंख्या इकडे पुढे जाते. सुरुवात तर चांगली आहे, परंतु एक विकेट आली, चिंतेची बाब आहे. 66 आजच्या दिवसातील सर्वात मोठं टार्गेट आहे हे, आणि ते पार करायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. क्षमता आहे प्रत्येक विषय. हो, बॅटची घेतली जाते कडा. यष्टी रक्षक विशाल म्हात्रे, डीजे ब्रावो यांनी पकडली एक चांगली कॅच आणि रघुनाथ परदेशी घेतात आणखी एक विकेट. कवलजीत सिंग येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. नवी मुंबईच्या कोपरखैरण्याचे खेळाडू. रघुनाथ परदेशी सुरुवातीला आक्रमण झाली, परंतु त्यातून ते सावरलेले आहेत आणि विकेटही घेतल्या. 2 विकेट आपल्या नावावर केल्यात. पाहूया दुसऱ्या षटकासाठी कुणाला आमंत्रित केलं जात आहे. कमलेश येत आहेत. कमलेश पाटील वडवली संघाचे एक अष्टपैलू खेळाडू बॅटिंग गोलंदाजीसाठी येत आहेत, परंतु समोर जर पाहिलं तर सूरज केने आणि कवलजीत या दोघांनाही आक्रमण करावी लागतील, कारण अजूनही जर पाहिलं तर 3 षटकं बाकी आहेत आणि या 3 षटकांमध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. अशक्य आहे का? नाही. आज काही होऊ शकते. इकडे व्यावसायिक क्रिकेट आहे. SMDच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज देखील पाहतोय. SMDची टीम या ठिकाणी या स्पर्धेला कव्हर करते आहे. कमलेश यावेळेला समोरचे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. 1 धाव घेतली. चेंडूची फेकी होते. एकाच धावर समाधान. धावसंख्या 1ने पुढे गेली आहे.
चालू सामन्यातील विजेता लगेचच परी 11 TWJ डॉमिनेटर सुरत या टीम बरोबर खेळेल. आक्रमण लगावलाय टोला, कवलजीत लांब 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 वर पाठवला चेंडू, सिक्सर. आणि धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. आक्रमण केलं गेलं, मोठा फटका खेळला, लक्ष जरूर मोठा आहे परंतु प्रयत्न सुरू ठेवणं गरजेचं आहे आणि कवलजीत यांच्याकडून तो प्रयत्न झालाय. धडाकेबाज बॅटिंग करतात कवलजीत आणि या 6 धावांनी धावसंख्या 18 वर जाते. 55 एकंदरीत 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला गती परिवर्तन केलं गेलं, व्हेरिएशन केलं गेलं आणि कमी गतीने टाकलं चेंडू, काही ओळखू शकले नाही. जरी मोठा फटका आला असेल तर गोलंदाजाने देखील एक ठेवणीतला चेंडू बाहेर काढला जरी, आणि हे करावं लागतं. समोरचा जर आपल्यापेक्षा चांगली कामगिरी करत असेल तर त्याला थांबवायचं असेल तर तुम्हालाही काहीतरी वेगळं, काहीतरी स्पेशल आणावंच लागेल आणि तेच या ठिकाणी केलं गेलं. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय. एक धाव घेतली गेली, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शुभम पाटील आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 19 धावा धाव फलकावर आहेत. 66चा पाठलाग करायचा आहे. अजूनही 47 धावांची आवश्यकता. आक्रमण गरजेचे आहेत. हो, यावेळेला वेग प्रचंड. सूरज केने काही कळू शकला नाही. हा चेंडू थेट विशाल यांच्या दिशेने जाईल आणि निर्धाव चेंडूची सांगत होताना पाहायला मिळते. परी 11 आपला कॅप्टन सज्ज राहायचंय. परी 11 TWJ डॉमिनेटर सुरत. स्टंपच्या समोर सापडले, शरीराचा वेध घेतला गेला. सूरज केने यांना माघारी परतावं लागतंय. कमलेश यांना विकेट मिळताना पाहायला मिळते. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरे या ठिकाणी संपलेलं आहे आणि 2 षटकांची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या 19. अजूनही 12 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. पहिल्या 12 चेंडूमध्ये 19 झालेले आहेत, 12 चेंडूमध्ये 47 पाहिजेत. धनराज येतात गोलंदाजी करण्यासाठी. आक्रमण लांबच लांबवर पाठवलं या बॉलला. अगदी बेसबॉल हिट म्हणतात ना त्या पद्धतीचा फटका खूप लांबवर गेला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी सहजासहजी मॅच सोडायची नाही. लक्ष जरी मोठं असेल प्रयत्न करूयात आणि तेच प्रयत्नाला सुरुवात झाली आहे. धनराज यांचं स्वागत षटकाराने केलंय. अगदी लांबवर पाठवलं या बॉलला आणि अजूनही जर पाहिलं तर 11 चेंडू बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. धनराज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. याही वेळेला एक वेगळ्याच धाटणीचा फटका खेळला परंतु रिझल्ट आहे 6 6 6 6 षटकार. वा कवलजीत वा. इथे टार्गेट किती आहे, मॅच आपल्यापासून दूर आहे याची तमा न करता मला परफॉर्मन्स करायचा आहे हेच या ठिकाणी, आणि प्रयत्न करत राहिलं तर विजय देखील तुम्हाला मिळू शकतो आणि ते प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न सुरू आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती मात्र 37 धावांवर. अजूनही जर पाहिलं तर ही मॅच जिंकण्यासाठी तब्बल
माफ करा धाव 37 धावा झाल्या आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. माफ करा थोडीशी चुकीची दुरुस्ती. धावसंख्या 31 झाले आहेत. धनराज बॅक टू बॅक 2 31 झालेले आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 10 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. कवलजीत आणखीन एक आक्रमण. वा मॅच खुली करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये प्रवेश होताना पाहायला मिळतोय तो म्हणजे स्वर्गीय मंगेश 11 वाकळण संघाचा. परंतु त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच बलवान आहे. परिधी 11 उसरगर JS डोंबिवली. कमबॅक करावा लागेल धनराजला देखील. पहिल्या 3 बॉलवर 3 षटकार मारत असताना कवलजीत नवी मुंबईची कोपरखैरनेची छाप सोडताना पाहायला मिळत आहेत आणि जणू काही भूमिपुत्र मैदानावरच आपण बॅटिंग करतोय आणि त्या पद्धतीचे षटकार या ठिकाणी त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. लगातारचे 3 षटकार लगावत आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळत आहे. अजूनही 9 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. हे 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत. या 3 बॉलवर काय होईल. 1 2 आणि 3 लगातार 3 षटकार खेळत असताना मॅच मध्ये रंग भरण्याचं काम केलंय. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता त्याला समोर खेळलंय. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. चेंडूची फेकी केली गेली. फेकी जरूर सुंदर होती परंतु गॅदर होऊ शकला नाही आणि 2 धावा मिळतील. 27 धावांची आवश्यकता. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर धावसंख्या जर पाहिली तर 8 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. कवलजीतने प्रभावित केलंय. 4 षटकार आतापर्यंत त्यांनी खेळलेले आहेत आणि या 4 षटकारांशी 27 धावांवर बॅटिंग करतायत. संघाची धावसंख्या एकंदरीत जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 39 धावांवर संघाची धावसंख्या जाताना पाहायला मिळते. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे परंतु कवलजीतने मॅच मध्ये आशा निर्माण केली. आशा अजूनही जिवंत आहे. ज्या पद्धतीची बॅटिंग त्यांनी केली आहे. 3 चेंडू लगातारचे 3 चेंडू सीमारेषच्या पलीकडे देखील धाडले परंतु या अगोदरच्या चेंडूवर थोडंसं कमबॅक धनराज यांनी देखील केलंय. आणखीन एक आक्रमण. आणखीन एक टोला जो लगावला सीमारेषेच्या पार 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 पार. षटकार. पहा कवलजीत काय बॅटिंग करतायत. कदाचित आपल्या आयुष्यातील एक अनमोल पारी या ठिकाणी खेळतायत. कदाचित इतिहासाच्या दिशेने वाटचाल करतायत परंतु समोरचा संघ देखील तेवढंच बलाढ्य आहे. तेही कमबॅक करण्याची क्षमता ठेवतायत परंतु कवलजीत कवलजीत आणि कवलजीत नावाचा डंका या मॅच वर पाहायला मिळतोय. 5 षटकारांनी बॅटिंग करतायत. प्रेक्षकांना खुश केलंय या खेळाडूने ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आहे. अजूनही जर पाहिलं तर 7 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. हो हो प्रचंड वेगा चेंडू येताना पाहायला मिळतोय आणि एक धाव तिकडे घेतली गेली. पहा आणि धावसंख्या जर पाहिली तर शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 20 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा आलेल्या आहेत आणि आता 1 ओव्हर बाकी 20 धावांची आवश्यकता. या अगोदरची मॅच आठवा 6 बॉल आणि 21 पाहिजे होते. आता 6 बॉल आणि 20 मॅच आहे. चुरशीच्या मॅचेस आता हळूहळू आणि चुरस जर पाहिलं तर आता या ठिकाणी पाहायला मिळते
आणि कवलजीत नावाची दहशत तर गोलंदाजांमध्ये असणार आहे. ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत 5 षटकार खेळलेत, परंतु विशाल म्हात्रे अशा कोणत्या गोलंदाजाच्या हातात चेंडू सोपवतील जे या मॅचला आपल्या संघाच्या बाजूने घेऊन येतील. 20 धावांची आवश्यकता. जावेत मॅचच्या दिशेने शेवटचं षटक. अक्षय थेटे, अक्षय थेटे भिवंडीचे खेळाडू आहेत. पाहूयात नांदकर गावचे खेळाडू आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. भिवंडीच्या नांदकर गावातून आलेत अक्षय थेटे. आज एका मोठ्या मंचावर आपल्याला स्वतःला सिद्ध करायचंय गोलंदाजीसाठी, परंतु आतापर्यंत 5 षटकार लगावत असताना सर्वांच्या तोंडी कवलजीत हे नाव झालंय. हिरो तर या डावाचे ते आहेतच, परंतु या मॅचचे होतील का संपूर्ण, तर ते मात्र या ठिकाणी पाहायचंय. कवलजीत नक्कीच. अक्षय पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. पहिला बॉल अतिरिक्त उसळी त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना खेळाडू धावाच्या होत आहेत. 2 धावा म्हणजे एक वाईट प्लस 1 मिळेल, म्हणजे 6 चेंडू बाकी आहेत आणि 18 धावांची आवश्यकता. पहा व्हेरिएशन. टप्पा पडल्यानंतर किती वळलाय बॉल. बाउन्स आहे, म्हणजे बॉल तर वळण घेतलाय. या खेळपट्टीमध्ये एक गोष्ट आहे, सिमेंटची जरी असेल तर तो थोडीशी रफ असल्या कारणाने बॉल वळतायत, अतिरिक्त उसळी घेत आहेत आणि तेच कधी कधी गोलंदाजासाठी फायदेशीर ठरतंय, तर कधी कधी फलंदाजाला अडचणीत आणणारं देखील ठरतंय. फलंदाजीसाठी येतात मोरेश्वर पाटील. देसाई गावचे खेळाडू मोरेश्वर. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. कवलजीची साथ देणं महत्वाचं आहे. कवलजीत तर इतिहास लिहिण्याच्या दिशेने निघालाय, परंतु विशाल म्हात्रे असे संघनायक आहेत जे केव्हाही मॅचचं नक्कीच या ठिकाणी समीकरण बदलू शकतात. ज्या पद्धतीने त्याने अक्षय थेटे यांना आणलंय, तर त्या अक्षय यांनाच देखील सिद्ध करावं. जरी वाईट आला असेल तर अक्षयचा बॉल वळला होता आणि खूप मोठ्या प्रमाणावर वळाला होता, तेही तेवढंच महत्वाचं. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत. एक धाव तर घेतली जाते. पाहूया विशाल. कॅच मात्र हातातून निसटते. दुसरी धाव देखील घेतली जाते. 2 धावा. 5 बॉल बाकी आहेत आणि 16 धावांची आवश्यकता. एक संधी होती बाद करण्याची कवलजीत यांना. पहा बॉल याही वेळेला खूप चांगल्या पद्धतीने वळाला होता आणि सोपं नाहीये. अक्षय थेटे जेवढं दिसतात तेवढं सोपं नाहीये. याही बॉलने वळण घेताना पाहायला मिळालं. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. मॅच याही मॅच मध्ये चुरस आता निर्माण झाली आहे. अक्षय थेटे या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला कवलजीत बॉल वळताना देखील पाहायला मिळालं. दोन्ही वेळेला चेंडूने वळण घेतलं.
वेगात चेंडू होता, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. तिकडे गवतात थोडासा चेंडू कमी गतीने आला, चेंडू पकडला, चेंडू फेकला, परंतु तोपर्यंत 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. आणि धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 52 वर जाताना पाहायला मिळते धावसंख्या. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता, 2 षटकार, परंतु आतापर्यंत 3ही चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकलेत. म्हणजे पहिला चेंडू जरी वाईट गेला असेल, 14 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. या 14 धावा पूर्ण करतील का स्वर्गीय मंगेश 11 वाकळण, दुसऱ्या बाजूला परिधी 11 ओसरगर. एका बाजूला जर पाहिलं तर कवलजीत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर डीजे ब्रावो, विशाल, अक्षय थेटे. चेंडू हातात आहे, परंतु या चेंडूने प्रतिस्पर्ध्यांना थांबवायचं आहे, अशा पद्धतीने टाकायचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला हातातील बॅट, कवलजीत यांच्या हातामधील बॅट आहे, त्या बॅटने प्रतिस्पर्ध्यांना उत्तर द्यायचं आहे. आतापर्यंत 5 वेळा सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी चेंडू पाठवलाय त्यांनी, यापुढे देखील मारतील का? 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आणि ही खासियत आहे या गोलंदाजाची, चेंडूला वळण देण्याची कसब आहे, टॅलेंट आहे. परंतु यावेळेला सरळ चेंडू गेला, शरीराला आदळला आणि कवलजीत काही समजू शकले नाही येत हा चेंडू. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 14. नो बॉल घोषित केला जातोय मोक्याच्या क्षणी. हा नो बॉल मॅचचं गणित बदलेल का? आणि आता असेल फ्री हिट. आणि अजूनही जर पाहिलं तर 13 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, दबावात आता थोडेसे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. शेवटचे आता 3 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. कुणाच्या विकेट जास्त आहेत? दोन्ही संघांच्या समसमान विकेट आहेत आणि टॉस जिंकलेला आहे फलंदाजी करणाऱ्या टीमने, बरोबर ना? आणि जाऊयात मॅचच्या दिशेने, कारण अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. कवलजीत इतिहास घडवतील का? अक्षय थेटे त्यांना थांबवतील का? स्वर्गीय मंगेश 11 वाकळण, परिधी 11 ओसरगर. यावेळेला कोलवटप्प्याचा बॉल, एका वेगळ्या धाटीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिकडे बॉल थोडासा बाजूला गेला आणि दुसरी धाव देखील घेतली गेली आहे. कवलजीत एका बाजूने झुंज देत आहेत, एका बाजूने लढतायत. माझ्या टीमसाठी आजच्या दिवसातील सर्वात मोठी धावसंख्या 4 षटकांमध्ये आहे, परंतु तिचा पाठलाग करत असताना प्रयत्नही तेवढे चांगले, कारण 2 ओव्हरला 47 ची मॅच होती आणि आता 2 बॉल आणि 10 रनची मॅच आली आहे. मित्र हो, हे क्रिकेट आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 10 धावांचे. एखादा षटकार, एखादा चौकार पुन्हा एकदा वाकळण टीमला मॅच मध्ये घेऊन येईल, परंतु दुसऱ्या बाजूला उसरगर आहे. एखादा चांगला चेंडू मॅच सुनिश्चित करू शकतो. यावेळेला जर पाहिलं तर थोडंसं शपलवून खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा बाजूला गेला, एक धाव घेतली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तिकडे होताना पाहायला मिळेल. पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत वाईट बॉल आहे. म्हणजे आता जर पाहिलं तर या 3 धावा ऍड होतील आणि मॅच जर पाहिलं तर अजूनही 2 चेंडू बाकी आहे, तर मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. विकेट नाही गमावली तर 6 चालतील कदाचित. दोन चेंडू आणि 7 धावा. कुणाला वाटलं होतं का 2 ओव्हरला 47 पाहिजे होते, मॅच इथपर्यंत येईल? शेवटचा दिवस आहे, बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत, परंतु आता मॅचेस चुरशीच्या होऊ लागलेल्या आहेत. चला, बॅट्समॅनला पाणी हवं असेल तर त्या ठिकाणी पाठवायचं आणि आज खूप मॅचेस आहेत, सहकार्य करा.
अक्षय थेटे इतिहास घडवतील का? याही परिस्थितीमध्ये आपल्या टीमच्या बाजूने परिधी 11 उसरगरच्या बाजूने कामगिरी करावी लागेल. माझ्या हातात काय चेंडू सोपवलाय ते आज त्यांना दाखवावं लागेल. दुसऱ्या बाजूला या डावाचा नायक कवलजीत सिंग 5 षटकाराच्या मदतीने बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 39 धावांची खेळी त्यांनी केलेली आहे. ते आले त्यावेळेला परिस्थिती प्रतिस्पर्ध्यांच्या बाजूने होती, परंतु आपल्या टीमच्याही बाजूने केलेली आहे. मॅच संपलेली नाहीये. थरार 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 डोंबिवली ब्लास्टचा नक्कीच या ठिकाणी क्रिकेटचा ब्लास्ट होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट जागृती 11 डोंबिवलीच्या माध्यमातील ही स्पर्धा. चला त्वरा करा, यानंतर आणखी 5 मॅच खेळवायच्या आहेत. 4 वाजलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू. या बैला फटका पुलचा. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचंय. हो, तो प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. हातातून बॉल निसटला आणि आता एक गोष्ट मात्र नक्कीच या ठिकाणी झाली आहे. आता विकेट अतिरिक्त गेलेली आहे आणि आता शेवटचा एक बॉल आणि कंपल्सरी 6 धावा करायच्यात. कंपल्सरी 6 करायच्यात. शेवटच्या बॉलवर षटकार मारला जाईल का? एक गोष्ट मात्र नक्की आहे, ज्या कवलजीतने 5 षटकार खेळले ना, त्याच कवलजीतला 5 चेंडूवर मोठा फटका मारूच दिला नाही अक्षय थेटेने. हे त्यांचं कौतुक करावं लागेल. परंतु क्रिकेटमध्ये शेवट खूप महत्त्वाचा असतो. आतापर्यंत तुम्ही जे काही केलं ते सर्व माप. बॉलरला, बॅट्समनला, फिल्डरला शेवटच्या बॉलवर तुम्ही काय कराल ते खूप महत्त्वाचं आहे. आणि नक्कीच या अगोदरचा सामना देखील शेवटच्या बॉलवर गेला. आताही सामना जर पाहिलं तर शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार ठरला. अक्षय थेटे इतिहास घडवावा लागेल. चांगला चेंडू टाकावा लागेल, परंतु कवलजीत इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत जबरदस्त कामगिरी. शेवटचा बॉल. ओहो, अक्षय थेटेचं मी कौतुक करेल या ठिकाणी. शेवटचे 6 षटकातील 6 बॉलिंगचा बॉल चांगले टाकलेत. एक जरी मोठा फटका जातोय, मॅचचं गणित बदललं असतं, परंतु मॅच जरी या ठिकाणी परिधी 11 उसरगर संघाने जिंकली असेल, स्वर्गीय मंगेश 11 वाकळण संघाचा कवलजीतचं कौतुक करावं लागेल. एवढी चांगली कामगिरी कवलजीतने केलेली आहे. जबरदस्त. अशा प्रकारच्या काही खेळी तुमच्या असतात. जिंकणाऱ्यापेक्षा हारणाऱ्याची चर्चा होते. तशी 12 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता असताना या कवलजीतने जी कामगिरी केली आहे ना, आज कवलजीत आपण कोपर करण्याच्या नावाचा डंका या ठिकाणी केला. नवी मुंबईचा केला.